चला आता बागाचं हार्वेस्टिंग झाले. आता मी निघालो. कशात पैसा आले ते आता बऱ्यापैकी चांगले पैसे झाले त्या वर्षी. पैसा आले ते आता मी निघालो तिकडं गोव्याला. तिकडं मस्तपैकी सुंदर बीच आहे आणि बीचवर मी आणि समुद्र एकदम क्लासमध्ये. पण थांबा थांबा, गोव्याला गेल्यावर तिथले मासे आठवतील की बागेत ते वाळलेले वलांडे, तिकडे बीचवर बसल्यावर इकडे खराब झालेल्या काड्या आठवतील का नाही? मित्रांनो, द्राक्ष बागायतदाराची खरी विश्रांती ही फिरायला जाण्यात नाही तर बागेची दुरुस्ती करण्यात आहे. बघा, हा वलांडा असेल किंवा ही झाड असेल खराब झाला. आता जर याला आपण आळस केला तर पुढच्या वर्षी हे झाड आपल्याला नारळ देणार, म्हणजे रिकामच देणार. कारण की एका झाडाला एकच घड असला तरी औषध फवारणी तेवढीच लागते, ठिबकचं पाणी तेवढंच लागते, कष्टही तेवढंच लागतात. मग कशाला रिकाम्या जागा मोकळ सोडायची? ज्या काड्या चांगल्या तयार झाल्या आहेत त्यांना आत्ताच बांधून घ्या. म्हणजे आता जर चांगली, आता ह्या वलांड्याची चांगली काड्या आहे, आता तिथनं इकडे बांधून घ्या. म्हणजे विषय कसा, त्यांना आता बांधून जुना खराब झालेला वलांडा कट करून नवीन फूटवर चढवा. आता इथं ही बघा, आपण एक झाड चढवत आहे, इथं आता खोडकिड्यानं खाल्लेलं आहे, त्या जागी आपण इथनं अशा प्रकारे एक नवीन फूट चढवत आहे. थोडंसं खराब झालेलं आहे, क्रॉचिंग आलेलं आहे, पण तरी पण आपण चढवण्याचा प्रयत्न करणारच आहे. जुन्या खराब झालेल्या वलांडा कट करून नवीन फूटवर चढवली की बागेची सर्व्हिसिंग आत्ताच केली तर पुढच्या वर्षी ॲव्हरेज जोरात मिळेल. लक्षात ठेवा, लोकांची लग्न गावदेव आयुष्यभर चालतच राहणार, पण बागेचा हा विश्रांतीचा काळ परत येणार नाही. आत्ताच लक्ष दिले तर किस्सा गरम राहील, नाहीतर पुढच्या वर्षी गोव्याच्या जागी फक्त गल्लीतल्या बागेत फिरावं लागेल. काय मग तुमचं काय मत आहे? तुम्ही बागेत कामाला लागलाय की गोव्याचं प्लॅनिंग करताय? नक्की कमेंटमध्ये सांगा. राम राम.